अकोल्यामध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे। 55, 11 आणि 10 असा हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। भाजप 55, शिवसेना 11 जागा लढवणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादी पक्षाला 10 जागा सोडल्या जातील अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून दिली जाते। तर अकोल्यामध्ये महायुती एकत्रित लढणार आहे आणि महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। तर कसा फॉर्म्युला आहे आपण पाहतोय। 55, 11 आणि 10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। भाजप 55, शिवसेना 11 जागा लढवणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादी पक्षाला 10 जागा दिल्या जातील अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। तर प्रत्येक ठिकाणी आता महायुतीने जोर लावलेला आहे। जयेश जगड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयेश, अकोल्यामध्ये महायुतीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो ठरलेला आहे आणि तो समोर आलाय। निश्चितच काही दिवसांपूर्वी नागपूर येथे भाजपची महत्वाची एक बैठक पार पडली होती। या बैठकीत तिन्ही पक्ष एकत्र येत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर महायुतीची घोषणा सुद्धा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने अकोल्यात हालचाली सुरू झाल्या। त्यानंतर काल एकनाथ शिंदे गटाची भाजपसोबत बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटासोबतही भाजपची चर्चा झालेली आहे। मात्र अधिकृत जे घोषणा आहे ती आज राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आज अकोला दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यानंतर त्यांच्याशी अधिकृत चर्चा होणार आहे शेवटची आणि त्यानंतर भाजप 55 जागा, शिवसेना शिंदे गट 15 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे 10 जागावर निवडणूक लढणार असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिलेली आहे। मात्र अधिकृत घोषणा जी आहे ती 12:30-1च्या नंतर होणार आहे। अगदी त्यामुळे ही अधिकृत घोषणा जेव्हा होईल तेव्हा हा फॉर्म्युला असाच असेल का हेही पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।